नमस्कार. मी निर्मल काळबांडे आपल्या समोर एक कविता ठेवते आहे. त्या कवितेचं नाव आहे मतिमंद मूल. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. त्याला विशेष शाळेत घाल, त्याला विशेष शाळेत घाल. तो हळूहळू शिकेल, तिथं त्याच्याच सारखे मुल ग, शेजारी न सखे बाई. तिथं त्याच्याच सारखे मुल ग, शेजारी न सखे बाई. त्याला हसणार नाही कुणी, त्याला मारणार नाही कुणी. त्याला हसणार नाही कुणी, त्याला मारणार नाही कुणी. त्याला म्हणशील तूच गुणी ग, शेजारी न सखे बाई. त्याला म्हणशील तूच गुणी ग, शेजारी न सखे बाई. त्याला घरात ठेवू नको बंद, त्याला घरात नको ठेवू बंद. जरी असेल मतीने मंद, जरी असेल मतीने मंद. तोही समाजाचा गुलकंद ग, शेजारी न सखे बाई. तोही समाजाचा गुलकंद ग, शेजारी न सखे बाई. त्याला विशेष शाळेत घाल, त्याला विशेष शाळेत घाल. त्याच्या गुणाला मिळेल वाव, त्याच्या गुणाला मिळेल वाव. विशेष शाळेचं होईल नाव ग, शेजारी न सखे बाई. विशेष शाळेचं होईल नाव ग, शेजारी न सखे बाई. जरी असेल कमी वय बाळाचं, जरी असेल कमी वय, नको वाटून घेऊ भय. जरी असेल कमी वय, नको वाटून घेऊ भय. आम्हा विषय शिक्षकाची कय कय ग, शेजारी न सखे बाई. विषय शिक्षकाची कय कय ग, शेजारी न सखे बाई. म्हणून म्हणते, मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तू जीवाला घोर. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. म्हणून बौद्धिक अक्षम या विद्यार्थ्यांना, या मुलांना विशेष शाळेतच घाला. विशेष शाळेत चांगलं शिक्षण मिळतं आणि त्याच्या गुणाला वावसुद्धा मिळतं. धन्यवाद.